ताई नमस्कार. दोस्तांनो, मानवाच्या उत्तम आरोग्यासाठी पोषक आहार अत्यंत महत्वाचा आहे आणि या पोषक आहारात प्रामुख्याने समावेश होतो ते म्हणजे दूध. कारण दुधामुळे आपल्याला कॅल्शियम, पोषक द्रव्ये मिळतात, त्यामुळे हाडं तंदुरुस्त राहण्यास मदत होते. शिवाय रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. पण तुम्हाला माहितीये, मानव सोडून इतर कोणताही प्राणी दुसऱ्या प्राण्याचं दूध पित नाही हा. यावरूनच मानवी जीवनातील प्राण्यांचं महत्व लक्षात येतं. म्हणूनच तर दूध किंवा दुग्धजन्य पदार्थाचा आपण आपल्या आहारात समावेश करतो. दुधासारखीच निखळ छान अभ्यास मस्ती सुद्धा आपल्यासाठी हेल्दी आहे. म्हणूनच थोडा अभ्यास थोडी मस्ती घेऊन मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, नव्या वर्षातली शाळा तर सुरू झालेलीच आहे, इयत्ता जरी तीच असली तरी. हो, आणि अभ्यास सुद्धा नव्याने सुरू झालेला आहे, पुस्तक तेच असलं तरी. हा, आणि हे सगळं करण्यासाठी की नाही थोडासा जोश, उत्साह हवा, त्यासोबत थोडीशी ताकद सुद्धा हवी. आणि ती ताकद कशाने येणार बरं? हा, शाळेत जाताना व्यवस्थित जेवून गेलो, ब्रेकफास्ट केला, दूध वेळच्या वेळी प्यायलो तर नक्कीच येणार, नाही का? करेक्ट. पण तुला माहितीये मधुलिका, अनेक मुलांना दूध पितानाच नेमका प्रश्न पडतो की दूध तर आपल्याकडे एखाद्या पिशवीतून किंवा बाटलीतून येतं, पण ते नेमकं येतं कुठून, कोणाकडून? हा, म्हणजे हे नेमके प्राणी कोणकोणते आहेत असं म्हणायचंय का तुला? आणि मुलांनी या प्राण्यांची नावं सुद्धा शोधून ठेवली आहेत. हा, कारण आपण त्यांना प्रश्न विचारलेला की कोणकोणते प्राणी दूध देतात, त्या प्राण्यांची नावं घरच्यांना सांगा, शिवाय आम्हालाही सांगा. त्यामुळे सगळ्यात आधी मुलांनी उत्तरं घरच्यांना दिलेली आहेत आणि मग आपल्याला सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तरं पाठवलेली आहेत. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया डिंपल तरोदे या अंगणवाडी शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका साकोली, जिल्हा भंडारा इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई लीना तरोदे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण डिंपल सोबत. लीनाताई नमस्कार. नमस्कार, बोला मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? ठीक आहो मॅडम. आणि कसा सुरू आहे डिंपलचा अभ्यास? चांगलं. अरे वा. मग लीनाताई, तिच्या घरी कोणी अभ्यास घेतं की ती स्वतः करते? स्वतः करते आणि आपण करून देत आहोत. ओके. मग तुम्हाला तिचा कोणता अभ्यास घ्यायला आवडतो बरं? गाण्यांचा, गोष्टींचा? गाण्या, कविता आणि अशा गोष्टी घरातल्या. बरं. मग तुम्ही तिला कधी बाहेर घेऊन जाता तेव्हा प्राण्यांबद्दलची वगैरे माहिती देता? हो, देतो ना माहिती. अरे वा. आणि तुमच्या घरी कुठले प्राणी पाळलेले आहेत का? हो, आहेत मॅडम. बरं. आता मला एक सांगा की शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम तुम्ही कधी डिंपल बरोबर बसून ऐकलाय का? हो. आणि आज या कार्यक्रमात डिंपल स्वतः सहभागी होतीये, कसं वाटतंय? छान वाटत आहे मॅडम. अभिमान वाटत असेल ना लेकीचा? हो. मग आता आम्हाला अजून एक सांगा की तिच्यामध्ये असा कोणता गुण आहे जो तुम्हाला खूप आवडतो, तिचा अभिमान वाटतो? जास्त तिला जे नाचते ना तेव्हा अनुभव वाटतात.
डान्स काय करते करते तेव्हा? डान्स करते तेव्हा. हं. अच्छा, जेव्हा ती डान्स करते तेव्हा तुम्हाला आवडतं. अरे वा. तुम्ही असं काही ठरवलंय का की तिला पुढे नृत्य या क्षेत्रातच टाकायचं वगैरे? तेवढं ठरवलं आहे येत नाही मॅडम, पण आता तेवढा विचार व्हायला आहे. बरोबर. आहे का मग डिंपल आपल्यासोबत? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हो आहे मॅडम. हे ग डिंपल. नमस्कार डिंपल, कशी आहेस तू? ठीक आहे. गुड. आणि तुझा अभ्यास कसा सुरू आहे? छान आहे. आणि मग आम्हाला सांग डिंपल, तुला अभ्यास जास्त करायला आवडतो की मस्ती? कोणता आवडते तुला? मस्ती आवडते का डान्स खेळणं आवडते? डान्स. अच्छा, मस्ती पण नाही, तुला डान्स करायला आवडतो. बरं डिंपल, आम्हाला सांग की तुझ्या घरी कोणकोणते प्राणी पाळलेले आहेत बरं? गाई, डॉगी. अच्छा, डॉगी पण आहे? मेंढी. वा, एवढे प्राणी आहेत? गाय, मांजर, मेंढी. क्या बात है. अच्छा, आणि एकूण मिळून किती प्राणी आहेत म्हणजे? मोजून सांग पटकन. 4 प्राणी. बरं. आणि गाईचा काय फायदा होतो आपल्याला डिंपल? दूध येतात पितो. हा, बरोबर. आणि दूध देणारे असे कोणकोणते प्राणी आहेत बरं गाई व्यतिरिक्त? गाय, गाढवी, शेळी, मांजर, हो, पण मांजरीचं दूध आपण वापरत नाही ना, त्यामुळे गाय, म्हैस आणि शेळी. गुड गर्ल. तुमच्या घरातली गाय सुद्धा दूध देते का? मग तू ते कधी गाईचं दूध काढायचा प्रयत्न केलायस का? नाही. का, भीती वाटते तुला? आणि तुमच्या गाईचं नाव काय आहे डिंपल? गौरी. गौरी. अरे वा, खूप छान. डिंपल, आता आम्हाला एक छानसं गाणं म्हणून दाखव पाहू. ओके मॅडम. तू येते मोठे मोठे ते, छोटे छोटे ते, तो कान येते बिलीने दे कानान, मावशी तुम नहीं आना हमें मार डालोगी, पूछ काट डालोगी, हम तो नहीं आएंगे, हम भाग जाएंगे. ओके, किती छान, खूप छान. आणि आम्हाला सांग डिंपल, तुला कोणत्या गाण्यावरती डान्स करायला आवडतो बरं? सपने रे. अगं बाई, बरं. आणि तू कधी ह्या गाण्यावरती डान्स केलायस का? नाच रे मोरा आंब्याच्या बनात. नाही केला? बरं, मग एकदा करून बघ. हा. डिंपल, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. बाय बाय. बाय बाय. बाय. मधुलिका, आता आपण पाळीव प्राण्यांचा अभ्यास केला. हो ना. आणि हे पाळीव प्राणी जेव्हा आपण एखाद्याच्या घरात पाहतो तेव्हा आपण त्यांच्या जवळ जायला थोडेसे घाबरतो, पण आपल्याला माहिती असतं की आपल्याला काही करणार नाही, तर आपण आणखी एक पाऊल पुढे जातो. बरोबर? अगदी बरोबर. पण हेच आपण वन्यजीव म्हणजे जे हिंसक प्राणी असतात त्यांच्यासोबत असं करू शकत नाही. तिथे आपण अचानक समोर जाऊ शकत नाही किंवा त्यांचे लाड करायला पुढे जाऊ शकत नाही. हो, कारण ते नेमके कसे वागतील आपल्याशी हे आपल्याला माहित नसतं, नाही का? करेक्ट. मुळातच ते कसं वागतील यापेक्षा त्यांना आपल्यापासून धोका नाहीये ना, हे आधी ते प्राणी लक्षात घेतात. मगच आपल्याला इजा पोहोचवू शकतात. आपले इंटेन्शन म्हणजे आपला हेतू जर चांगला असेल तर ते प्राण्यांना सुद्धा कळतं. हा, त्यामुळे या प्राण्यांपासून म्हणजे वन्यजीवी प्राण्यांपासून 2 हात जरासं लांबच राहिलेलं बरं, असं नाही वाटत का तुला? आणि त्यातही आपल्याला सगळ्यात जास्त भीती वाटत असते ती म्हणजे सापांची. अर्थात सगळेच साप विषारी नसतात, पण त्यातले काही साप विषारी असतात. म्हणून आपल्याला सरसकट सगळ्या सापांची भीती वाटते आणि आपण मग त्यांना मारायला जातो. हेही चुकीचं आहे. अगदी बरोबर आहे तू म्हणतेस ते. चल मग आज आपण सापांबद्दलच बोलत आहोत, तर 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांबरोबर आणखी थोड्या गप्पा मारूयात. हो, मारूयात की. पण अभ्यास काय आहे? अभ्यास असा आहे की भारतात विषारी सापांच्या कोणकोणत्या जाती आहेत त्यांची नावं सांगा. आणि मुलांनी सापांची ही यादी तयार करून आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेली आहे. पण ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल ना, त्यांच्यासाठी आता आपण ही सापांविषयीची अधिकची माहिती ऐकूयात. योग्य की अयोग्य? मुलांनो, काही वेळा घरगुती उपायाने बरे न होणारे आजार नसतील तर अशा वेळी 1-2 दिवस घरगुती उपचार करून लगेच दवाखान्यात नेणे गरजेचे असते.
परंतु काही वेळा लगेच दवाखान्यात नेण्याशिवाय पर्याय नसतो. अशा वेळी पटकन दवाखान्यात नेले पाहिजे. उदाहरणार्थ, एखादा मोठा अपघात झाला किंवा साप चावल्यास इतर उपायांपेक्षा पटकन दवाखान्यात नेणे गरजेचे असते. आता पुढील प्रसंगातील व्यक्तीने जे केले ते योग्य की अयोग्य ते तुम्ही सांगायचे आहे. श्रीपती व त्याची बहीण तारा शेतात काम करत होते. त्यावेळी श्रीपतीला साप चावला. चावल्यानंतर तो लगेच वळवळत निघून गेला. दोघांनी साप नीट पाहिलाही नाही. पण साप चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला. त्याने मोठ्याने साप चावला म्हणून आरडाओरडा केला. त्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतात काम करणारे लोक धावत त्याच्या जवळ आले. श्रीपतीची धाकटी बहीण तिथे जमलेल्या लोकांना सांगत होती, श्रीपतीला ताबडतोब तालुक्याच्या ठिकाणी न्यायला हवे. तेथील सरकारी दवाखान्यात सापाच्या विषावर उतारा असणारे इंजेक्शन मिळते, ते श्रीपतीला द्यायला हवे असे ती सर्वांना सांगत होती. परंतु तिच्या बोलण्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. लोकांनी घाईघाईने बैलगाडी जुंपली, श्रीपतीला बैलगाडीत घातले व तातडीने त्याला गावातल्या देवळात आणले. गावात सापाचे विष उतरविणारा मांत्रिक राहत होता. त्याला बोलाविले. मांत्रिकाने श्रीपतीला लिंबाच्या पाल्यावर झोपवले आणि तो सापाचे विष उतरवण्याचा मंत्र म्हणू लागला. श्रीपती थोड्या वेळाने शुद्धीवर आला. मुलांनो, हा प्रसंग बघून तुम्हाला काय वाटते? सापाचे विष मंत्राने उतरते का? नाही, फक्त मंत्र म्हणून सापाचे विष कधीच उतरणार नाही. आजूबाजूच्या लोकांनी श्रीपतीला मांत्रिकाकडे आणले ते चूक आहे की बरोबर? सर, चूक आहे. मुलांनो, तुम्ही तिथे असता तर श्रीपतीला मांत्रिकाकडे नेले असते की सरकारी इस्पितळात? आम्ही तिथे असतो तर श्रीपतीला सरकारी इस्पितळात घेऊन गेलो असतो. पण मुलांनो, श्रीपतीला नंतर बरे वाटले. पण मंत्राने विष उतरले म्हणून बरे वाटले असेल का? का साप बिनविषारीच होता आणि श्रेय मांत्रिकाला मिळाले? होय, साप बिनविषारीच असेल, त्यामुळे थोड्या वेळाने श्रीपतीला बरे वाटले असेल. पण लोकांचा समज असा झाला असेल की मांत्रिकाच्या मंत्रामुळे त्याला बरे वाटले. बरोबर आहे मुलांनो. श्रीपतीने व त्याच्या बहिणीने साप नीट पाहिला नव्हता, त्यामुळे तो विषारी साप होता की बिनविषारी हे त्यांना ओळखता आले नाही. तो घाबरला होता. पण एक गोष्ट लक्षात घ्या, भारतात आढळणाऱ्या सापांच्या जातींपैकी फक्त नाग, मण्यार, फुरसे आणि घोणस या 4च जाती विषारी आहेत. बाकीचे सर्वच साप बिनविषारी असल्याने अनेक वेळा दवाखान्यात न नेताही लोकांना बरे वाटते आणि श्रेय मांत्रिकाला जाते. तसेच श्रीपतीच्या बाबतीत झाले असावे. परंतु हेच जर का तो साप विषारी असता तर त्याचा जीव गेला असता. म्हणून जर साप नीट ओळखता आला नसेल तर ताबडतोब दवाखान्यात जावे हे उत्तम. चला, ही माहिती ऐकून घाबरायचं की नाही हे तर आपण आता नक्कीच ठरवलं असेल, नाही का? करेक्ट. आता की नाही थोडंसं रिलॅक्स होऊया, म्हणजे गोष्ट ऐकूया आणि मग पुढच्या अभ्यासाला लागूया. हो, नक्कीच. कारण पुढचा अभ्यास गणिताचा आहे, त्यामुळे थोडीशी एनर्जी यायला गोष्टही ऐकायलाच हवी. हो तर. बडबडे कासव. एका जंगलात एक मोठं तळ होतं. तळ्याचं पाणी सगळे प्राणी प्यायचे. तळ्याकाठी एक कासव व 2 हंस राहायचे. कासव आणि हंस मित्र होते. पण कासव होतं भारी बडबड, तर हंस होते अगदी शांत. एकदा काय झालं, पाऊस पडलाच नाही आणि तळं आटून गेलं. आता पाणी कुठून मिळणार? आता काय करावं? सगळ्यांनी विचार केला. त्यांनी दुसरं तळं शोधून काढलं. सगळी जनावरं निघाली, हंसही निघाले. पण कासव कसे जाणार? मी उडू शकत नाही, मी कसा जाऊ? कासवाची बडबड सुरू झाली. हंसाला एक युक्ती सुचली. त्याने एक काठी आणली. काठी पाहून कासव हसू लागलं. हंस कासवाला बज्जावून म्हणाला, हे बघ कासवा, तोंड उघडायचं नाही, आपण दुसऱ्या तळ्यात जाणार आहोत. कासवाला मजा वाटली. कासवाने काठी मध्ये पकडली. हंसांनी काठी 2 टोकांना पकडली. हंस कासवाला घेऊन उडू लागले. ते खूप खूप उंचावर गेले. निळं आकाश पाहून कासव खुश झालं. पण गप्प बसेल
ते कासव कुठलं? ते बोललंच, काय सुंदर. कासवाच्या तोंडून काठी सुटली. कासव धपकन खाली पडलं. बडबड्या कासवाची दशा पाहून हंसांनी कपाळावर हात मारला. रेश्मा, आपण टप्प्याटप्प्याने एक एक प्रश्न सोडवत जातो, बरोबर? बरोबर. अगदी तसंच गणिताचं सुद्धा आहे. टप्प्याटप्प्याने गणिताचा भाग हा विस्तारत जातो. म्हणजे आधी आपण फक्त संख्या ओळखायला लागतो, मग संख्यांचा चढता उतरता क्रम लक्षात घेतो, मग बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार आणि मग अशा असंख्य गोष्टींची आपली ओळख होत जाते. करेक्ट आहे मधुलिका. याचाच अर्थ आधी पाया पक्का असणं खूप गरजेचं आहे. आणि गणिताचा अभ्यास करायचा असेल, पाया पक्का करायचा असेल तर पाढे-पाठ असणं खूप गरजेचं आहे. हो ना. आणि आपण हा प्रश्न आपल्या अनेक विद्यार्थ्यांना विचारतो, काय ग तुझे पाढे कुठपर्यंत पाठ आहेत? काय रे पुढच्या वेळेस कुठपर्यंत पाढे पाठ करून आम्हाला ऐकवणार बरं तू? त्यामुळे आता कोणाचे किती पाढे-पाठ आहेत हे आपल्या लक्षात येईल. कारण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यास दिलाय की पदावली सोडवण्याचे नियम माहीत करा आणि हे मित्रांना सांगा. मुलांनी मित्रांना माहिती पुरवली आहे, शिवाय अचूक उत्तरं सुद्धा आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिलेली आहेत की पदावली कशी सोडवली जाते. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. समीक्षा पवार या वसंत पवार पाटील विद्यालय शिवाजीनगर भादवडे इयत्ता 7वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जे तालुका खंडाळा जिल्हा सातारा इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई सारिका पवार यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण समीक्षा सोबत. सारिकाताई नमस्कार. हा नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? हो छान. ओके. आणि कसा सुरू आहे समीक्षाचा अभ्यास? हो छान करते अभ्यास. सांगायला लागत नाही तिला अभ्यास कर म्हणून. अरे वा, व्हेरी नाईस. मग तिच्या घरी कोणी अभ्यास घेतं की ती स्वतः करते? ती स्वतः करते. हो छान. आम्हाला सांगा सारिकाताई, तुम्ही कधी समीक्षा सोबत बसून शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम ऐकलाय का? हो. आणि आज या कार्यक्रमामध्ये समीक्षा स्वतः सहभागी होतीये, तर कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. ओके. या शाळेत दिल्या जाणाऱ्या अभ्यासाचा, खेळांचा तिला काही फायदा होतोय का बरं? हा होतोय की. बरं, आता याचे नेमके काय फायदे होत आहेत हे मी समीक्षालाच विचारेन. बरं ठीक आहे. पण त्याआधी आम्हाला एक सांगा की समीक्षामध्ये असा कोणता गुण आहे जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो? सगळेच गुण चांगले आहेत. ती म्हणजे कसं कुठल्या गोष्टीला म्हणजे ही करत नाही. सगळा अभ्यास म्हणा, खेळात म्हणा, शाळेत शिक्षकांशी बोलण्यात ह्याच्यात ती सगळ्यात पुढे असते ना. त्याच्यामुळे आम्हाला काही म्हणजे वाटतच नाही तिच्याबद्दल की तिच्याबद्दल कुठला वाईट गुण आहे म्हणून. खूप छान. तिचा आवडता कोणता विषय आहे ते तुम्हाला माहितीये का? मराठी, गणित, दोन्ही विषय तिला. वा वा वा, छान. आहे का मग आपल्यासोबत समीक्षा? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हो आहे. हॅलो, नमस्कार. हॅलो समीक्षा, नमस्कार. कशी आहेस तू? छान. गुड. आणि अभ्यास कसा सुरू आहे तुझा? चाललाय. गुड. समीक्षा, आम्हाला सांग की तुला अभ्यासाव्यतिरिक्त काय काय करायला आवडतं बरं? खेळायला. हा. आणि खेळ कोणता बरं तुझा आवडता? खो खो. अरे वा, खूप छान. तुला खो खो खेळाबद्दलची काय माहिती आहे बरं? किती जणांमध्ये खेळला जातो हा खेळ? 9. करेक्ट. व्हेरी नाईस. आता आम्हाला सांग तुझा आवडता विषय कोणता आहे? मराठी आणि गणित. ओके. मग आज गणिताचा अभ्यास दिलाय तर तू केलाच असशील ना? हो. शाबास. मग आम्हाला सांग आता की पदावली सोडवण्याचे नियम काय आहेत बरं? त्याबद्दलची काही माहिती मिळवली आहेस? हो. पदावली सोडवण्यासाठी आपल्याला पदावलीचे नियम माहिती असणे आवश्यक आहे. पदावलीमध्ये वापरण्यात येणाऱ्या कंसाची देखील माहिती असणे खूप गरजेचे आहे. पदावली म्हणजे काय? ज्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सर्व चिन्हांचा वापर करून, म्हणजे यातील काही चिन्हांचा वापर करून या अंकांची मांडणी केली जाते. त्याला पदावली म्हटले जाते. म्हणजे पदावलीमध्ये एकापेक्षा जास्त क्रिया आडव्या मांडणीने मांडल्या जातात. उदाहरणार्थ पहिले गणित 40 गुणिले 10 भागिले 5 अधिक 17. दुसरे गणित 80 भागिले कंसात 15 अधिक 8 वजा 3 कंस पूर्ण अधिक 5 अशा पद्धतीने मांडणी केली जाते. आपण पाहू शकतो पहिल्या गणितात गुणाकार, भागाकार व बेरीज आहे.
तर दुसऱ्या गणितात भागाकार आहे, कंस वापरला आहे, कंसामध्ये बेरीज वजाबाकी व नंतर बेरीज दिली आहे. अशा पद्धतीने मांडणी केली असते त्याला आपण पदावली म्हणतो. दुसऱ्या गणितात आपल्याला कंस दिला आहे. मग आपण कोणकोणत्या प्रकारचे कंस असतात हे समजून घेऊया. पहिला कंस गोलाकार पद्धतीचा म्हणजेच साधा कंस, दुसरा चौकोनी आकाराचा म्हणजेच चौकट कंस, तिसरा म्हणजे महिरपी कंस. यांचा वापर पदावलीमध्ये केला जातो. काही गणितामध्ये अनेक कंस वापरले जातात तेव्हा आपण जो आतील कंस आहे त्या कंसातील क्रिया आधी करतो. आता कंसाची ओळख झाली. आता पदावली सोडवताना काय नियम आहेत हे आपण पाहूया. पदावली सोडवताना कोणत्या क्रिया आधी करायच्या हे ठरलेले असते. त्याच पद्धतीने सोडवले तर पदावलीचे उत्तर बरोबर येईल. आता पहिले गणित आपण पाहू शकतो. 40 गुणिले 10 भागिले 5 अधिक 17 म्हणजेच गणितामध्ये गुणाकार आहे, भागाकार आहे, बेरीज दिलेली आहे. तर कोणत्याही पदावलीमध्ये गुणाकार भागाकार दिला असेल तर तो प्रथम करायचा. मग आता गुणाकार का भागाकार आधी करायचा, तर डावीकडून उजवीकडे जात असताना प्रथम जी क्रिया लागेल ती आधी करायची. मग 40 गुणिले 10 भागिले 5 अधिक 17 यामध्ये गुणाकार प्रथम आहे म्हणून प्रथम गुणाकार करूया. म्हणून 40 गुणिले 10 बरोबर 400 भागिले 5 अधिक 17. 5 ने 400 ला भाग लावल्यावर 80 येते म्हणून 80 अधिक 17 बरोबर 97 उत्तर येईल. आता आपण दुसरे उदाहरण पाहूया. 80 भागिले कंसात 15 अधिक 8 वजा 3 कंस पूर्ण अधिक 5 या गणितामध्ये कंस आलेला आहे. त्यामुळे पदावलीच्या नियमानुसार आपल्याला प्रथम कंसातील क्रिया करावी लागेल. म्हणून या गणितामध्ये 80 भागिले कंसात 15 अधिक 8 वजा 3 कंस पूर्ण अधिक 5 आहेत. त्यामुळे कंसातील पहिली क्रिया 15 अधिक 8 बरोबर 23 होतात. 80 भागिले कंसात 23 वजा 3 अधिक 5 म्हणून आता 23 वजा 3 पुन्हा कंसात आहेत. ही क्रिया आधी करूया. 23 वजा 3 बरोबर 20 येतील म्हणून 80. आता आपण दुसरे उदाहरण पाहूया. 80 भागिले कंसात 15 अधिक 8 वजा 3 कंस पूर्ण अधिक 5 या गणितामध्ये कंस आलेला आहे. त्यामुळे पदावलीच्या नियमानुसार आपल्याला प्रथम कंसातील क्रिया करावी लागेल. म्हणून या गणितामध्ये 80 भागिले कंस 15 अधिक 8 वजा 3 कंस पूर्ण अधिक 5 आहेत. त्यामुळे कंसातील पहिली क्रिया 15 अधिक 8 बरोबर 23 होतात. म्हणून 80 भागिले कंसात 23 वजा 3 कंस पूर्ण अधिक 5 म्हणून आता 23 वजा 3 पुन्हा कंसात आहे. ही क्रिया आधी करूया. 23 वजा 3 बरोबर 20 येतात म्हणून 80 भागिले 20 अधिक 5. आता भागाकार व बेरीज राहिली आहे. त्यामुळे सुरुवातीला भागाकार करूया. 80 भागिले 20 बरोबर 4 येतात म्हणून 4 अधिक 5 बरोबर 9 येतील म्हणून या गणिताचे उत्तर 9 येईल. व्हेरी गुड. खूप छान समीक्षा. छान अभ्यास केलायस आणि समीकरणं पण तू इतकी व्यवस्थित सांगितली आहेस त्यामुळे सगळ्यांना तू हे सांगितलेलं गणित खूप सहज कळलं असेल. व्हेरी नाईस. हे गणित सोडवण्यासाठी तू कोणाकोणाची मदत घेतलीस बरं? आई. व्हेरी गुड. खूप छान. आता आम्हाला सांग की तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? डॉक्टर. ओ व्हेरी गुड. आणि तू डॉक्टर बनायचं का ठरवलंयस? मला गरिबांची सेवा करायची आहे. ओके नाईस. बरं तुला वाचनाची आवड आहे की नाही? हो. मग आम्हाला काहीतरी वाचून दाखवतेस? तू मगाशी सांगितलं तुला इंग्रजी हा विषय सुद्धा आवडतो बरोबर? हो. मग आम्हाला इंग्रजी मधले 2 परिच्छेद वाचून दाखव तुझ्या आवडत्या धड्यातले. हो. मुंबई September 9. Famous actress Ritika, who is believed to be the most highly paid star in Bollywood, is all set to break the curse of her fans. In an informal chat with journalists, revealed that she will not sing any more films after completing the big budget movie and next month. She refused to give any reasons for her decision. However, sources
close to her revealed that now she wants to make a career in politics. खूप छान. बरं आता काय वाचलंस ते आम्हाला एकदा थोडक्यात सांगतेस का? जमेल सांगायला? रितिका एक ऍक्टर होती. तिने ऍक्टिंग मधून ब्रेक घेतला होता. आणि ब्रेक घेतली. तिचे फॅन्स नाराज झाले होते आणि तिने ही मूवी कम्प्लीट केली होती. ओके. आणि तिला करिअर करायचं होतं पॉलिटिक्स मध्ये. खूप छान. तू वाचलंस चांगलं, शिवाय तुला ते कळलंय हे जास्त महत्वाचं आहे. असाच छान अभ्यास करत राहा समीक्षा. तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला आनंद झाला. बाय बाय. थँक्यू. यू वेलकम. बाय बाय. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये सहभागी होत आहेत गडचिरोली जिल्ह्याच्या निवृत्ता कुढणघाटकर, उष्णता डोंगरे, नम्रता मुंजमकार, सोनी वाकडे आणि पायल गव्हारे. नमस्कार निरुता ताई, पायल ताई, सोनी ताई आणि नम्रता ताई. नमस्कार मॅडम. कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? आम्ही बरे आहोत. सर्व मस्त. हा ना. आणि तुमच्या आवाजावरनं जाणवतोय मला तुम्ही सगळ्या जणी मस्त मजेत आहात ते. मला सांगा, मुलांचा अभ्यास कसा सुरू आहे? मुलं आपणच अभ्यासाला बसतात की तुम्हाला अजूनही त्यांच्या मागे लागायला लागतं अभ्यास करा असं? मॅडम पहिल्याच्या पेक्षा बहुत सुंदर अभ्यासाला बसत आहेत आणि त्यांना सांगण्याची जरूरत नाही पडत आहेत. आता आपले मुलं स्वतःच लिहत आहेत. मस्त. बरं मला सांगा, तुमच्या गटाचं तुम्ही नाव काय ठेवलंय? सरस्वती. किती छान नाव दिलंय तुम्ही तुमच्या गटाला. का बरं हे नाव द्यावं असं का वाटलं? कारण मॅडम विद्येची देवता सरस्वती आहे. त्याच्यामुळे आम्ही जिथं आपले मुलं शाळेत जातात तिथं विद्येची देवता सरस्वती ठेवले आहेत. म्हणून आम्ही आपल्या गटाचं नाव सरस्वती ठेवलं. छानच. आता मला निवृत्ताताई तुम्ही सांगा की तुमची आठवड्याची मीटिंग ही कुठल्या वारी ठरलेली असते? मंगळवारला मॅडम. आणि किती वाजता भेटता तुम्ही सगळ्या जणी? 1 वाजता. बरं. आणि त्यावेळेला तुमच्यासोबत मुलं सुद्धा असतात का? नाही मॅडम, शाळेमध्ये असतात. बरं. मग तुम्ही मुलांना घेऊन एकत्रितपणे जी मीटिंग करायची असते ती कधी करता मग? सायंकाळी मंगळवारला नाही का. आता परत तुम्हाला किती आयडिया व्हिडिओज मिळालेले आहेत? 12 आयडिया व्हिडिओज मिळाले आहेत आणि आम्ही ते बघतो नाही सर्व एकत्रित होतो ना बघतो. ज्याच्याकडे मोबाईल राहते ना मॅडम टचवाला ते स्वतः बघू शकते. पण आता माझ्याकडे नसल्यामुळे मी बघते पण दुसऱ्याकडे जाऊन बघायला लागत आहे. बरं. आता पायल ताई तुम्ही आम्हाला सांगा की ह्या 12च्या 12चे प्रयोग तुम्ही तुमच्या गटामध्ये केले का? हो. अगदी सगळ्यात पहिल्यांदा कुठला प्रयोग तुम्ही केला तुमच्या गटात? ते शर्यत. आपल्या मुलांना शर्यत शिकवा. म्हणजे शर्यत कशी लावायची, शर्यतीबद्दल माहिती सांगा. सर्व व्हिडिओ बघतो, सर्व व्हिडिओ वाचतो. सर्व माता आम्ही सर्वच एकत्रित येऊन आपण डिस्कशन वगैरे घेतो. अशा प्रकारे असे करत आहोत. आपले मुलं पहिल्याच्या पेक्षा हुशार झाले पाहिजेत. आता मला सांगा की अगदी मागच्या आठवड्यात तुम्ही कुठला प्रयोग केला होता? आपल्या मुलांना आज ध अक्षरापासून किती वर्ड तयार होते, किती शब्द तयार होते ते सांगितलं. आम्ही स्वतः नाही का असे 4-5 शब्द तयार केलो. ध पासून धनुष्य, धबधबा, धनकर, धनवान अशा प्रकारे पुष्कळ सारे असे शब्द तयार केले मॅडम. आणि एवढे शब्द आपल्या मुलांना घरी आपण काही काम जरी करत राहिलो तरी पण नाही का सांगायचा का बापू हा शब्द आहे. आज टीचरनं पण माझ्या मुलगानं मॅडम टीचरनं पण हा शब्द सांगितला होता ना. मम्मी म्हणे मला ना ध कशी लिहायचे ते मॅडम शिकवली म्हणे. तर मला ध लिहिता येते म्हणे. हो का म्हणलो दादू मग लिहून दाखव बरं. दाखवला मग. बरं. काही अंकांवरनं सुद्धा मुलांकडनं अभ्यास करून घ्यायचा होता. तर असे कुठला अभ्यास तुम्ही तुमच्या गटात करून घेतला सोनीताई? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. बरं. बेरीज वजाबाकी असं काही केलं का? हो केलं. 2 अधिक 3 किती होतात? बरोबर. काही मुलांना वस्तू तुम्ही मोजायला लावल्या का? हो. बोट मोजायला लावलं, गोटे मोजायला लावलं. मस्त. स्वयंपाक करता वेळी मिरची वगैरे मोजायला लावलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता नम्रताताई तुम्ही आम्हाला सांगा की काही खेळ मुलांसोबत खेळायचे होते. कुठले कुठले खेळ खेळला तुम्ही तुमच्या गटात? खेळ चमचागोडी खेळायला लावलं मुलांना. बरोबर. उडी मारणे, लावणे, बाल वगैरे असे फेकणे.
आणि कागदापासून विमान बनवलं का? हो ते ओके. 8च्या आकड्यामध्ये चालायचं होतं, हात धरून किंवा धावत. केला का हा गेम? ते आयात वर्तुळ आणि काय म्हणतात मॅडम त्याला, चौकोन त्रिकोण असे आपण बनवायचं एका जमिनीवर आणि त्यांना मुलांना ओळख द्यायची का हा आयात, हा चौकोन, हा त्रिकोण, हा वर्तुळ. आपण हात धरून पण चालायला शिकवलं. अरे वा. आणि मग मुलं हे सगळा खेळ खेळलेत का तुमच्या सोबत? हो मॅडम. मग मुलांना हे सगळे खेळ खेळायला आवडतात का आई सोबत पण? हो आवडतात. वा मस्त. सगळ्यात जास्त कुठला खेळ खेळताना खूप मजा आली असं वाटलं तुम्हाला सगळ्या जणींना? 8 अक्षरावरून आम्ही बॉल धरून साऱ्या इकडून तिकडे तिकडून इकडे असे नाही का धावत गेलो आणि आपल्या मुलांना सुद्धा 8 अंकाची ओळख करून दिलं. बरं, हे सगळे खेळ खेळत असताना किंवा हा अभ्यास मुलांकडनं करून घेत असताना तुम्हाला असं वाटलं का की मुलांमध्ये काही सकारात्मक बदल होतोय? जो अंक आहे ना, 1 म्हणा, 2 म्हणा, 3 म्हणा, 4 म्हणा, ह्या अंकाची ओळख होत आहे त्यांना का हा अंक हा वेळ. आता 2 आहे ना मॅडम, त्याला जर फरशीवर लिहून दे म्हटलं तरी हा 2 लिहून देत आहे तो मुलगा. वा मस्त. आणि मग अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओज अजून घ्यायला हवेत असं वाटतं का तुमच्या गटाला? हो मॅडम, आवडतेच मॅडम. पण नाही का आम्ही सर्वजण बघतो, एकाकडे नाही राहिला तरी कवरेज दुसरीकडे जातो, सर्व मिळून बघतो ना आम्ही. मस्त. मुलांनी कशा प्रकारे हात धुवायला हवे किंवा कुत्रा चावला तर काय करायला हवं हे सगळे आयडिया व्हिडिओ बघितले ना तुम्ही? हो मॅडम. सकाळला उठून पहिले आणि ह्या संदर्भातली चर्चा तुमच्या गटात तुम्ही केली का? हो मॅडम. तुमच्या गटाची प्रगती खूप छान सुरू आहे हे ऐकून खूप मस्त वाटलं. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बाय बाय. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू मॅडम. वेलकम. सोबत बोलून हो मला सुद्धा खूप छान वाटलं. बाय बाय. बाय बाय. सो फ्रेंड्स, एक नक्की आपण विविध खेळ खेळतो, इतरांचे अनुकरण करत शिकतो, पण हे सगळं करत असताना ना आपण थेट उडी मारत नाही, तर टप्प्याटप्प्याने शिकत पुढे जातो. कारण प्रत्येक टप्प्यात शिकण्यासारखं बरंच काही असतं. याच प्रकारे गणितातली पदावली आपल्याला टप्प्याटप्प्याने पुढे जायला शिकवते. म्हणूनच तर आज आपण पदावली पद्धतीचे प्रकार आणि महत्त्व लक्षात घेतले. समीकरण सोडवण्यात यश आलं तरी पदावली, त्याचे नियम हे कायम लक्षात राहायला हवेत बरं. त्याचबरोबर काल परवा अगदी आज केलेला अभ्यास सुद्धा उद्या लक्षात राहायला हवा. त्यासाठी उजळणी करत राहा. भेटूयात आता पुढल्या भागात. टेक केअर. बाय बाय. बाय बाय.